आपण बघतोय दुपारच्या बातम्या। पुन्हा एकदा आपण दिल्लीमधल्या जंतर मंतर परिसरात आणि संसदेच्या परिसरामध्ये जाऊयात, कारण अजूनही हे आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांची आणि आंदोलकांची धरपकड सध्या पोलिसांकडून केली जाते। संसदेच्या परिसराच्या बाहेरची ही खरं तर दृश्य आहेत। अगदी संसद भवनाच्या गेट पासून 150 मीटर इतक्या कमी अंतरापर्यंत हे आंदोलक सध्या येऊन पोहोचलेले आहेत आणि या आंदोलकांची आणि इथे असणाऱ्या सुरक्षेसाठी तैनात असणारे जे जवान आहेत त्या सगळ्यांसोबत काहीशी बाचाबाची देखील घडलेली आहे। तिथली दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये ज्यावेळेला हे आंदोलक आक्रमक झालेले होते, जंतर मंतरवरून हा मोर्चा संसदेच्या गेटच्या दिशेने निघालेला होता, तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावरती लाठीचार्ज देखील करण्यात आलेला होता। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे तिथल्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिसत आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेली ही सगळी विद्यार्थी आणि आंदोलक जे हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। संसदेचं मुख्य प्रवेशद्वार हे याआधी काही वेळासाठी बंद देखील करण्यात आलेलं होतं। तर ज्या वेळेला हे सगळे आंदोलक संसदेच्या अगदी गेट पर्यंत येऊन धडकले, तेव्हा बंदुका रोखून सुरक्षा रक्षक देखील उभे राहिलेली बघायला मिळालेले होते आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा देखील करावा लागलेला होता। सध्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलक एकवटलेले आहेत किंवा इतक्या दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, त्या धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांची चर्चा सध्या होताना दिसते। अमित शहांनी धर्मेंद्र प्रधान यांना काही वेळापूर्वी बोलावून घेतलेलं आहे। त्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता धर्मेंद्र प्रधान हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावलं जाणार का हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। सीजेपीचे हे सगळेच आंदोलक शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कमालीचे आक्रमक झालेले आणि उद्विग्न झालेले आपण पाहतोय। तर या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू असताना आणि संसदेचं कामकाज सुरू असताना खासदारांनी देखील हे मुद्दे संसदेच्या कामकाजाच्या दरम्यान मांडलेले होते आणि लोकसभा असेल किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ हे मुद्दे मांडल्याच्या नंतर देखील झाला होता आणि आतापर्यंत विचार केला तर लोकसभेचं कामकाज हे दिवसभरामध्ये 5व्या वेळेला तहकूब करण्यात आलेलं आहे। बरसा तुम्हारा भी आया था और उसके बाद अब ये 377। नो प्लीज काइंडली टेक योर सीट। I will listen to someone if kindly take your seat। देखिए 0 आवर नहीं चला। अब मैं चाहता हूं कि 377 में जिसमें सरकार के मंत्री का जवाब आता है, आप सदन के तमाम ज्वलंत महत्वपूर्ण मुद्दों को या समाज के या देश के लिए उठाते हैं। नियम 377 ऐसा है जिसमें जनता ने आपको चुन करके भेजा है, इसलिए चुन करके भेजा है। आप सुन लीजिए, वो नियम 377 की सूची है। इसमें नीड फॉर रिस्टोरेशन ऑफ मालदा एयरपोर्ट और कंस्ट्रक्शन ऑफ ए न्यू एयरपोर्ट इन ए मालदा डिस्ट्रिक्ट वेस्ट बंगाल। वेस्ट बंगाल में श्री खगेन मुर्मू जी का है। श्री खगेन मुर्मू जी, श्री बृजमोहन अग्रवाल जी, आप कृपया चलने दीजिए। kindly I am requesting to everybody, kindly take your seat। how this function how आणि या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सपकाळ साहेब, ही दोन दृश्य खरं तर आम्ही दाखवतोय, एकीकडे दिल्लीमधलं आंदोलन आणि दुसरीकडे लोकसभेचं कामकाज जे आता 5 वेळा तहकूब झाल्याच्या नंतर आता परत एकदा सुरू झालंय आणि पुन्हा एकदा गदारोळ त्या ठिकाणी देखील सुरू आहे। गदारोळाचा कुठलाही संदर्भ जो आहे तो या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याच्या अनुषंगानं सरकार प्रयत्न करत आहे। काही वर्षांपूर्वी जातीय दंगलीकडून सत्ता मिळवली होती, तर आता त्यांचा अजेंडा हा प्रतिगामी आणि लोकांवर अन्यायकारक असल्यामुळे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे। मुळात 150 पेक्षा अधिक पेपर कसा फुटतो? पदवी आहे मात्र नोकरी नाही, पेपर आहे मात्र पेपर फुटी आहे।
हे जे ब्रीदवाक्य घेऊन केंद्र आणि राज्य सरकार काम करते त्याची जबाबदारी ते घ्यायला तयार नाही. आणि ती जबाबदारी घेत नसल्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या गळ्यातलं ताईत आहे आणि चंपत राय दुसरीकडे राम मंदिरातलं त्यांच्या गळ्यातील ताईत आहे. या दोघांवर कारवाई का करत नाही? कारण याच्या भ्रष्टाचारामध्ये थेट नरेंद्र मोदींचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्यामुळे या दोघांनाही वाचवल्या जात आहे. आणि या दोघांना वाचवत असताना नैतिकतेशी देणं घेणं कुठल्याही स्वरूपाचं राहिलेलं नाही. करिता गेल्या अनेक दिवसांपासून या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस रस्त्यावरही आहे आणि संसदेत देखील या सर्व मुद्द्यांवर चर्चा करावी ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. मला आपल्याला आठवण द्यायची की 2 सत्रांच्या पूर्वी दिल्लीमध्ये राहुल गांधी विरोधी पक्ष या नात्याने त्यांचं भाषण होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की 70 वेळेस नीटचा पेपर जो आहे गेल्या 10 वर्षात फुटला आहे. आपण आता पक्ष बाजूला ठेवून पेपर का फुटतो, तो कसा फुटणार नाही, विद्यार्थ्यांना कल्याण कसं होईल यावर आपण एक दिवसभराची चर्चा करूया आणि त्यामध्ये या पेपर फुटीच्या प्रश्नावर आपण बोलूया. त्यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. किंबहुना हे बुलडोझर सरकार जे आहे यांनी त्यांच्या त्या सूचनेवर देखील बुलडोझर चालवलं आणि पुढे 71व्या वेळेस नीटचा पेपर फुटला. या सर्व संसद कशासाठी आहे? संसद स्वतःची पाठ ठोकून घेण्याकरता नाही. संसद जी आहे ती या देशाच्या निर्मातीमध्ये ज्यांचा हातभार लागलेला आहे त्यांच्यावर कुठे शेलक्या भाषेत बोलून त्यांचा उपहास करण्यासाठी नाही आहे. संसद ही ध्येय धोरणं आणि आपली नीती ठरवण्याकरता आहे. चुकीला चूक म्हणून चुकणाऱ्या लोकांना दंडित करण्याकरता आणि चुकीचे धोरणं बदलण्याकरता संसद आहे. त्यासाठी तिथे चर्चा होते. ही हुकुमशाही हा देश नाही आणि त्यांना चर्चा करायची नाही. केवळ संसदेचा वापर सेल्फ प्रोजेक्शनसाठीच करतात. आज 12 वर्षानंतर पंतप्रधान 12 मिनिटं आज जे आहेत ते स्वगत बोलले. कुठलाही प्रेस कॉन्फरन्स आजही त्यांनी घेतली नाही. आणि त्यातही त्यांनी काय केलं? त्यात त्यांनी गेल्या महिन्याभरामध्ये भारताचा विद्यार्थ्यांच्या युवकांच्या संदर्भामध्ये अन्यायकारक भूमिका असताना सपकाळ साहेब याच मुद्द्यावरून अगदी काही क्षणांसाठी थांबवते कारण आताची आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अभिजित दिपके यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सीजेपीने हा दावा केलेला आहे. अभिजित दिपके ज्यांनी अगदी काही वेळापूर्वी आपलं उपोषण थांबवलेलं होतं त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सपकाळजी कसं बघायचं याकडे? एकंदरीत लोकशाही आपल्या देशात अस्तित्वातच ठेवलेली नाही. मुळात बनणं काय आहे? संसदेमध्ये राहुल गांधी काय सांगतात आहे, छात्रकृतीच्या माध्यमातून काय म्हणतात आहे आणि या ठिकाणी बसलेले जे आंदोलक आहेत ते काय म्हणतात आहेत की यावर चर्चा करा आणि दोषींवर कारवाई करा आणि या मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला पाहिजे, दिला पाहिजे. आता हे न करता जर अटक होत असेल तर आता त्यांना कुठली कारवाई करायची नाही, कुठल्या दृष्ट्या करायच्या नाही, कुठल्याही सुधारणा करायच्या नाही. हे एकंदरीत असणार हा सरकारचा अहंकार आहे. सपकाळजी खरं तर सीजेपीचे जे सौरभ दास होते त्यांचं देखील म्हणजे सकाळी त्यांचं असं म्हणणं आलं किंवा त्यांचं असं स्टेटमेंट समोर आलं की आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची आहे, सरकार त्यासाठी आता आमच्यापर्यंत पोहोचतंय. मात्र अजूनपर्यंत तसं काही घडलेलं दिसत नाहीये किंवा गेल्या इतक्या दिवसांच्या आंदोलनामध्ये देखील सरकार किंवा सरकारचा कुठला तरी प्रतिनिधी कुठलं तरी शिष्टमंडळ कोणीच या आंदोलकांशी बोललं नाहीये. बरोबर आहे. त्यांचं जे म्हणणं असेल त्या म्हणण्याच्या अनुषंगाने त्यांनी आपली बाजू मांडली. पण मात्र मुळात आंदोलकांशी बोलणं काय आणि देशाच्या संसदेमध्ये बोलणं काय? तर मला असं वाटतं की संसदीय लोकशाही आपण स्वीकारल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तर सरकारने संसदेमध्ये दिली पाहिजे. शेवटी आपण टू द पीपल बाय द पीपल फ्रॉम द पीपल ही आपण जी व्यवस्था चालवतो त्यामध्ये निवडून गेलेले खासदार आणि सार्वभौमत्व सभागृहातच आहे. त्यांनी जरूर त्यांच्याशी वेगळी चर्चा केली तर हरकत नाही. पण या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सरकार संसदेत का बोलत नाही? जे सरकार संसदेत बोलत नाही, जे सरकार पत्रकार परिषद घेत नाही, जे पंतप्रधान मन की बातच्या अनुषंगाने ना राम मंदिराच्या चोरीवर बोलायला तयार आहेत ना पेपर फुटीवर बोलायला तयार आहेत, हे सर्व जे आहे सगळं अलबेल असल्याचं तो दावा करतात आहे, नाटक करतात आहे. त्यामुळे सरकारची रीतभात जी आहे ती हुकुमशाहीची आहे. धन्यवाद सपकाळजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आहेत. यशोमतीताई, दिल्लीमधलं हे जे आंदोलन अद्यापही सुरू आहे, आता देखील पोलिसांचा लाठीचार्ज काही ठिकाणी सुरू आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. या सगळ्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला? काय तुमची प्रतिक्रिया आहे? अतिशय